पन्हाळा किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात नाराजी आहे। अतिक्रमण कारवाईसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। ऐतिहासिक वारसा धोक्यात आहे, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय आणि त्यामुळे शिवभक्तांनी या सगळ्या संदर्भात संताप व्यक्त केलाय। जर प्रशासनाने हे अनधिकृत बांधकाम त्वरित हटवलं नाही तर शिवभक्त आपल्या इतिहासाच्या रक्षणासाठी स्वतः मैदानात उतरतील, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे कुंदन पाटील आणि विश्व हिंदू एकता आंदोलनाचे दीपक देसाई यांनी इशारा देताना म्हटलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गडावर अतिक्रमणाचा आता विळखा पडत आहे। गेल्या काही दिवसापासून विशाळ गडावर अतिक्रमणाचा विळखा झाला, आता पन्हाळा गडावर अतिक्रमणाचा विळखा आहे। याविषयी बोलण्यासाठी आहेत आपल्यावर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि हिंदू एकताचे कार्यकर्ते। काय सांगाल की पन्हाळा गडावर अतिक्रमण झालं आहे? पन्हाळा ऐतिहासिक वारसा आहे। ज्यावेळी औरंगजेब क्रूर प्रशासक या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मेला, त्यावेळी जी राजधानी आहे ती पन्हाळगड आहे आणि या पन्हाळगडावरून महाराणी ताराराणी साहेबांनी या सगळ्या स्वराज्याचा गाडा हाकला होता। याच गडावरती ज्या ठिकाणी आपण गडावरती प्रवेश करतोय त्याच्या डाव्या बाजूला साधुबा तलाव म्हणून ऐतिहासिक तळा आहे। या तळ्याच्या फाउंडेशन वरती 2500 स्क्वेअर फीटचं 3 मजली अनधिकृत बांधकाम या ठिकाणी केलं गेलेलं आहे। गेल्या वर्षी आम्ही महसूल प्रशासनाला याबाबतचं निवेदन दिलं होतं। 15 महिन्यापूर्वी त्यांनी त्याबाबतचा स्थानिक चौकशी अहवाल दिला, ज्याच्यामध्ये या बांधकामासाठी कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नाहीत हे दिसून येत आहे। पन्हाळा किल्ल्यावरती कोणत्याही रिडेव्हलपमेंटचं जरी काम करायचं असल्यास ASI ची परवानगी घेणं गरजेचं आहे। असं असतानाही या किल्ल्यावरती अशा पद्धतीचं अवैध बांधकाम केलं जात आहे। यावेळी प्रशासन काय करतंय ही सगळ्यात महत्वाची बाब आहे। प्रशासनानं आपली डोळे उघडून आपलं पुढचं जे काही अनधिकृत बांधकाम आहे ते हटवावं अशी आमची मागणी आहे। मशिदीचं बांधकाम आहे, तुम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून काय पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका म्हणजे ज्या पद्धतीनं विशाळगडसाठी सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं, ती वेळ पन्हाळ्यासाठी यायला नको यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत। अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन भेटीगाठी घेतो। ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहीच महिन्यापूर्वी ह्या पन्हाळगडाला आणि महाराष्ट्रातील काही किल्ल्यांना युनेस्को अंतर्गत संरक्षित करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या नियमात असं आहे की तिथं जर अशा पद्धतीचे अतिक्रमण असतील तर तो दर्जा जाऊ शकतोय। अगोदरच टेंटेटिव्ह दर्जा दिलेला आहे आणि ह्या शासनाच्या ह्या धोरणामुळे हा दर्जा जाण्याची शक्यता आहे आणि याचा आम्ही निषेध करतोय। लवकरात लवकर जर ही कारवाई झाली नाही तर आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत। याची सर्व जबाबदारी ही शासनाची राहील। गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या गडायांच्यावरती अतिक्रमणावरती विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।